तुम्ही सुद्धा कापसाला घळघळीत आणि एकदम लवकर खतं दिली तर तुमचा सुद्धा कापूस नुसता वाढून जाईल। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील। आपण खूप घाई करत असतो की कापसाला लवकरात लवकर खतं देण्याचा प्रयत्न असते आपला। एकदम भरपूर असे पोते जमा करायचे, एकदम मोठा ढग घालायचा, ते ढग सगळा मिसळायचा आणि एकदम कापसाला लगेच एक डोस देऊन द्यायचा। खूप सारी घाई आपल्या शेतकऱ्याला पडलेली असते, पण नका, याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा पैसा, वेळ आणि श्रम वायाला नका घालू। कापसाला पहिला डोस जेवढा जमल तितका उशिरा द्या। कापसाला सुरुवातीचा डोस आपण लवकर जर दिला, कापूस फळफांद्या काढण्याऐवजी गळफांद्या जास्त काढतो। आणि वाण निवडताना सुद्धा एक लक्षात ठेवा, कापसाचं जे कुठलं तुम्ही वाण निवडसाल त्याच्याविषयी अगोदर अभ्यास करा। कुठले कापस गळफांद्या कमी आणि फळफांद्या जास्त काढतात त्याच कापसाच्या व्हेरायटी तुम्ही स्वतःच्या रानामध्ये लावा। कुठल्या पद्धतीनं काळ्या रानात कुठली व्हेरायटी लावायची, मध्यम रानामध्ये कुठली व्हेरायटी लावायची, याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल। त्याला थोडा वेळ आहे, 2 दिवसामध्ये त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटेल। पण तुम्ही स्वतः जर बियाणं आणत असाल तर याच्यात एक लक्षात ठेवा की गळफांद्या कमी आणि फळफांद्या जास्त काढणारे वाण तुम्ही निवडा। तेच वाण आपल्या रानामध्ये लावा। त्यासोबत खताचं नियोजन करताना सुरुवातीला तुम्ही ह्युमिक ऍसिड, अमिनो ऍसिड, त्यासोबत एनपीकेचा थोड्याफार प्रमाणात कापसाला डोस द्या सुरुवातीचा, कारण मुळ्या चांगल्या प्रमाणात घट्ट करण्यासाठी। बेसल डोस झाल्याच्या नंतर जो पहिला आपला डोस राहतो तो डोस तुम्ही जेवढा जमल तितका उशिरा द्या, कारण कापसाला लवकर जर डोस दिला तर कापसाच्या फांद्यामधलं जे अंतर आहे ते अंतर जास्त होते। आणि एक ध्यानात ठेवा, कापसाला युरिया तुम्ही नाही दिला तरी चालते, सोप्या प्रमाणात सांगतो तुम्हाला, दिला तर खूप कमी प्रमाणात युरिया द्या। प्रत्येक डोसला तुम्ही 10 ते 12 किलो एकरी युरिया फक्त द्या। जास्त युरिया दिल्यानं कापूस फक्त वाढून जातो आणि त्यांच्या फळफांद्यामधलं जे अंतर आहे ते खूप जास्त होत जाते। जेवढा तुम्ही नायट्रोजन युरिया आपण त्याला कमी देऊ तेवढं जवळजवळ प्रमाणात ते फळफांद्या धरते आणि फळांची लागण सुद्धा चांगली राहते। एकदम उंच वाढून नुसता हिरवागार कापूस आपला दिसत नाही। ध्यानात ठेवा, चांगल्या पद्धतीने कापसाचं नियोजन करून कापसात चांगला रिझल्ट आपल्याला यावर्षी काढायचा आहे। कारण कापूस न परवडणारं पीक खूप सारे लोक म्हणत आहेत, पण आपण त्यांनाच दाखवून देऊ, कापूस सुद्धा नियोजित प्रमाणात केला तर नक्कीच कापसात सुद्धा चांगलं उत्पन्न भेटून जाते। त्यामुळे लक्षात ठेवा, सांगतो त्या गोष्टी करा आणि जमल तेवढा उशिरात कापसाला पहिला डोस द्या। याच्या समोरील स्प्रे असतील, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगत जाईल। तुम्ही युट्यूबवर माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या आयडीला सबस्क्राईब करून घ्या। नवीन असाल तर सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल तर नवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा। सोबत राहा, साथ ठेवा।